तर याच्यामध्ये एक एक मीटरमध्ये सर्वसाधारण 13 मीटर पकडलं जातं. 90 फुटाला 180 फुटाला 270 फुटाला या ठिकाणी हा जो शेतकरी आहे त्याला या ठिकाणी पाणी निश्चितपणानं मिळणार आहे. खरं म्हणजे जगात अजून अशी कुठलीही पद्धत नाही की जी तुम्हाला 100% पाणी देऊ शकते. काहीतरी बाकीचे लोक काय पानाडी सांगतात 100% पाणी लागेल, इतकं लागेल, तसं काय नाही. त्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल तरच आम्ही यस सांगतो, नसेल तर नाही सांगतो. जर आपण या सगळ्या टेक्निक वापरून जर पॉईंट काढला तर निश्चितपणानं फायदा होतो. आता मी या ठिकाणी उभा आहे, तर उभा झाल्यानंतर यानं ही आपल्याला काय दाखवली आहे, लाईन दाखवली आहे पाण्याची. या ठिकाणी हे मशीन रोटेट झालेलं आहे, म्हणजे ही आपली आता दुसरी पद्धत झाली. नारळ सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं हा स्टँड होतो. जग हे चंद्रावर चाललंय आणि आपण या अंधश्रद्धेला काय बळी पडायचं, पण तसं नसता आपण हा एक प्रयोग आपण केला पाहिजे. आणि लोखंडी रॉड ज्या ठिकाणी पॉईंट असेल त्या ठिकाणी असा दोन्ही बाजूला हा डिवाइड होतो. काही ठिकाणी आतल्या बाजूला होतो, काही ठिकाणी बाहेरच्या बाजूला होतो. महाराष्ट्रातील सगळ्या म्हणजे जेवढ्या काय गोशाळा असतील, स्कूल असतील, पब्लिक स्कूल की ज्यांना पाण्याची गरज आहे, मस्जिद असेल, मंदिर असेल कुठलंही, तर यांच्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची फीस घेत नाही, अजिबात घेत नाही. मित्रांनो, आता तुम्हाला सर्वांना माहिती, सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे आता पाणी पिण्यापासून तर अगदी शेतीला पाणी देण्यापर्यंत आता सर्वत्रच आपल्याला पाण्याची कमतरता भासते. आणि आता जर हल्ली पिकांना पाणी देणं खरं तर सर्वात मोठं आव्हान आहे. परंतु जमिनीमध्ये जेवढं पाणी असेल तेवढं तर आपण देऊ शकतो, परंतु जमिनीमध्ये पाणी शोधताना अचूक अंदाज बांधणं आता तितकं शक्य नाही. परंतु काही मशीनच्या माध्यमातून काही दिवसापासून जालना येथील म्हणजेच भोकरदन येथील कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे सर्वेसर्वा जे की आता आपल्यासोबत ईश्वर वाघ आहेत आणि महाराष्ट्रभरामध्ये ते अनेक ठिकाणी फिरतात. मागच्या वर्षी आपण त्यांचा एक व्हिडिओ बनवला, त्यामध्ये चांगला रिझल्ट शेतकऱ्यांना मिळाला. अनेक शेतकऱ्यांचे आपल्याला फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं. परंतु आजचा हा व्हिडिओ एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ते आता मार्केटमध्ये घेऊन आलेले आणि त्यांना भेटण्यासाठी आपण आता नगर जिल्ह्यामध्ये आलेलो होतो, जे की पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ते फिरतात. परंतु आता नगर जिल्ह्यामध्ये आलेले काही शेतकऱ्यांना त्यांनी पॉईंट दिले, परंतु आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय घेऊन आलेत ते आणि याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार आहे त्यांच्याच तोंडून आता आपण जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर ईश्वर वाघ. खरं म्हणजे उद्योग भरारीचे दादांनी पहिला व्हिडिओ आपला बनवला होता, तर निश्चितपणानं बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचला आणि निश्चितपणानं बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चितपणानं झालेला आहे. परंतु पहिल्यांदा आपण फक्त जे आपल्याकडं फुल फाइंडर प्लस आहे म्हणजे डिटेक्टर, आपण फक्त डिटेक्टरच्या साह्यानं आपण पाणी चेक करत होतो. पण यामध्ये थोडासा अचूक अंदाज जो आहे तो तेवढा बांधता येत नव्हता, म्हणून आपण आधुनिक टेक्नॉलॉजी जी आहे, तर आपण सर्वसाधारण भारतातल्या जेवढ्या पद्धती आहेत तर त्या सगळ्या पद्धतीनं आपण निश्चितपणानं चांगला पॉईंट देण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण जे आपल्याकडे फुल फाइंडर आहे, हे जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन आहे, हे डिटेक्टर आहे. तर या डिटेक्टरच्या साह्यानं आपण पॉईंट पहिला फायनल करतो. त्यानंतर आपल्याकडे ग्राउंड स्कॅनर आहे, या स्कॅनरच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणानं किती खोलीवर पाणी आहे, अंदाजे खडकाचा प्रकार कसा आहे तो आपल्याला कळतो. आणि याही व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही बघत असाल, जसं पितळी रॉड असेल, लोखंडी रॉड असेल, नारळ असेल, त्यानंतर तांब्याचे रॉड असतील, अशा सगळ्या पद्धतीनं आपण एक चांगला पॉईंट काढून देण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणजे जगात अजून अशी कुठलीही पद्धत नाही की जी तुम्हाला 100% पाणी देऊ शकते. परंतु अंदाजे खोदण्यापेक्षा जर आपण निश्चितपणानं या सगळ्या पद्धतीने जर चेक केलं तर आपला सर्वसाधारण आत्तापर्यंत आपले महाराष्ट्रामध्ये 2000 बोर झालेत, त्यामध्ये 101 बोर फेलही होतात. पण निश्चितपणानं जर आपण या सगळ्या टेक्निक वापरून जर पॉईंट काढला तर निश्चितपणानं फायदा होतो. काहीतरी बाकीचे लोक काय पानाडी सांगतात 100% पाणी लागेल, इतकं लागेल, तसं काय नाही. आम्ही त्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल तरच आम्ही यस सांगतो, नसेल तर नाही सांगतो. हा लाईव्ह डेमो मी आता मुद्दामहून तुम्हाला दाखवणार आहे. तर निश्चितपणानं आपण या ठिकाणी आता कुठं पॉईंट आहे त्याप्रमाणे आपण चेक करूया. मशीन स्टार्ट केलंय. आता आपला या फाइंडरनं पॉईंट कुठं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपण हे मशीन घेऊन चाललोय आता. तर या मशीनचं एक वैशिष्ट्य आहे, हे झेडिओ कंपनीचं ग्राउंड डिटेक्टर आहे. आता मी या ठिकाणी उभा आहे,
तर उभा झाल्यानंतर यानं ही आपल्याला काय दाखवली आहे, लाईन दाखवली आहे पाण्याची. आणि आपण ही लाईन पकडून आपण सरळ चालायचं आहे. आणि निश्चितपणानं ज्या ठिकाणी पॉईंट आहे त्या ठिकाणी ही मशीन ॲटोमॅटिक 90 डिग्रीमध्ये टर्न होती. ॲक्च्युली तशी ती फिरते, पण आपण 90 डिग्रीज पकडूया. तर आपल्याला जो पॉईंट आत्ता कुठं आहे तर आपण या ठिकाणी लाईव्ह बघणार आहोत याच्या माध्यमातून. तर अगोदरच हा पॉईंट आपण निश्चित केला होता. बघा, आपण बघू शकता या ठिकाणी हे मशीन रोटेट झालेलं आहे, म्हणजे हे ग्राउंड करतं आहे. म्हणजे निश्चितपणानं या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तर हा आपण आत्ता फायनल केलेला आहे. तर या ठिकाणी आपण मार्किंग करूया. आपण या पॉईंटला आपण एक्झिट केलं. आता ही झाली आपली सर्वसाधारण डिटेक्टरचं या ठिकाणी आपलं काम संपलेलं आहे. आणि ज्या अदर थेरपी आहेत त्या पण आपण या ठिकाणी बघणार आहोत, की जसं हे पितळी रॉड आहेत, की बरीच पानाडी या पितळी रॉडच्या साह्यानं ह्याला डाउजिंग सिस्टम म्हणतात. तर या पद्धतीनं आपण बघू शकता की हा पॉईंट आहे, या पॉईंटवर हे डिवाईड होतात. खरं म्हणजे याला काही शास्त्रीय असं काही मोठं आधार आहे असं मला तरी वाटत नाही. कारण कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र अंधश्रद्धा या गोष्टीला काय मानत नाही. पण तरीसुद्धा एक शेतकऱ्यांची इच्छा असते, म्हणून आपण या पद्धतीला सुद्धा थोडासा आधार देतो. तर बघू शकता की या ठिकाणी जर आपण हा रॉड आपण बघत असाल, म्हणजे ही आपली आता दुसरी पद्धत झाली. त्यानंतर जी आपली चौथी पद्धत या ठिकाणी वापरतो तर ती आहे नारळाची. तर नारळ या पद्धतीनं ज्या काय लाईन असतील, आता उदाहरणार्थ ही लाईन आहे, ही लाईन आहे, ही लाईन आहे किंवा ही लाईन आहे. तर या लाईनवर उदाहरणार्थ अनेक शेतकऱ्यांनी नारळावर वगैरे अनेक पानाडी बघतात. शेवटी त्या पानाड्याचा काय अभ्यास हे माहीत नाही मला, पण निश्चितपणानं नारळसुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं हा स्टँड होतो. परंतु नारळाला महत्त्व आपण देतोच, पण त्यापेक्षा आपण जी टेक्नॉलॉजी आहे, जे नवीन तंत्रज्ञान आहे, कारण आपण आता जग हे चंद्रावर चाललं आहे आणि आपण या अंधश्रद्धेला काय बळी पडायचं. पण तसं नसता आपण हा एक प्रयोग आपण केला पाहिजे या उद्देशानं. आपण नारळानं पण करतो, पण नारळापेक्षा जी सगळ्यात चांगली मेथड आहे तर ती निश्चितपणानं या ठिकाणी आपण बघणार आहोत. ती म्हणजे तसंच लोखंडी रॉडमध्ये पण अनेक जे पानाडी पाणी बघतात तर ते असे लोखंडी रॉड सरळ घेऊन चालतात. आणि लोखंडी रॉड ज्या ठिकाणी पॉईंट असेल त्या ठिकाणी असा दोन्ही बाजूला हा डिवाईड होतो. काही ठिकाणी आतल्या बाजूला होतो, काही ठिकाणी बाहेरच्या बाजूला होतो. तर आपण बघू शकता ह्या पद्धती जर आपण कॉमनमध्ये येतात, पण यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे आहे तर ते स्कॅनर. तर हे झेडिओ डिटेक्टर ग्राउंड स्कॅन 300 आहे, म्हणजे 300 मीटरपर्यंत हे काम करतं. तर निश्चितपणानं आपण या स्कॅनरचा कशा पद्धतीनं वापर केला जातो या संदर्भात पण आपण थोडंसं निश्चितपणानं जाऊन घेणार आहोत. तर हे जे शेतकरी आहेत तर त्यांना ॲक्च्युली इथं बोर पॉईंट घ्यायचा आहे. आणि बोर पॉईंट घेत असताना आपण या डिटेक्टरच्या साह्यानं आपण या पॉईंटला आपण चेक करणार आहोत. कदाचित आपण जेही प्रेक्षक व्हिडिओ बघत असतील तर याच्यामध्ये 1-1 मीटरमध्ये सर्वसाधारण 13 मीटर पकडलं जातं. पण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळं आपण फक्त ऑलरेडीचा जो डाटा आहे तो निश्चितपणे शेअर करणार आहोत. तर यामध्ये आपण हे स्कॅनर आत्ता जोडतो आहे आणि स्कॅनर जोडल्यानंतर यामध्ये आपल्याला याचा डाटा आपल्याला निश्चितपणानं दिसणार आहे. 90 फुटाला, 180 फुटाला आणि 270 फुटाला या ठिकाणी हा जो शेतकरी आहे त्याला या ठिकाणी पाणी निश्चितपणानं मिळणार आहे.
आपण या ठिकाणी ग्राफच्या माध्यमातून बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, जसं आता आपल्याला वाघ सरांनी पहिलं ह्या वॉटर डिटेक्टर मशीननी पॉईंट दिला, त्याच्यानंतर अगदी ज्या पारंपरिक पद्धतीत आपल्या जे पूर्वीपासून आपले पूर्वज अनेक माध्यमातून पाणी पाहत आले, जसं की नारळ असेल, एलरॉड असेल, त्यानंतर ह्या गजाच्या साह्याने पाहिलं, हे त्यांनी का दाखवलं. खरं तर या पद्धतीवर आतापर्यंत बरेच लोक पाणी देतात, काय बोलतात यशस्वी झालेत, काही नाही झाले यशस्वी, काही असं बोलतात. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही, तो मूळ आपला मुद्दाच नाही आहे. मूळ मुद्दा आपल्या ह्या मशीनचा आहे. या मशीन नंतर आपण त्या ठिकाणी ते पाणी चेक केले. परंतु सर, आता मला सर्वात महत्त्वाचं हे विचारायचं की तुम्ही किती दिवसापासून या क्षेत्रात आहे आणि कसं आला. कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र ही एक संस्था आहे जी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी काम करते. 2007 पासून कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र या क्षेत्रामध्ये, म्हणजे सॉइल टेस्टिंग असेल, वॉटर टेस्टिंग असेल, ग्राउंड वॉटर डिटेक्ट असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, अशा सगळ्या याच्यासाठी हे काम करतं. बरं, आता हे जे उन्हाळ्याचे दिवस आहेत, हे 3-4 महिने अनेक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासते. आता तुम्ही जसं सांगितलं की महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांना तुम्ही हे पॉईंट दिलेत. याच्यामध्ये सर, जितके तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांना पॉईंट दिले, त्याच्यामध्ये फेल किती गेले आणि सक्सेस किती झाले. सर्वसाधारण आमचा जो रेशो आहे, तर तो 100 पैकी 5 बोरवेल जे आहेत सर्वसाधारण फेल जातात. पण फेल जाण्याची अनेक कारणं आहेत. जसं तो झोन कसा आहे, तो एरिया कसा आहे, त्यावर ते डिपेंड असतं. आणि कुठं कुठं काय होतं की जरी हे मशीन असेल, परंतु ही जी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर ती कंपनीच 90%चा तिचा रिझल्ट आहे. आपण जमिनीत जाऊन पाहू नाही शकत. पण लाल मातीचा जो पट्टा लागतो, तर लाल मातीमध्ये काय होतं की तो बोर बुजतो. मग अशा वेळी लाल पट्टा जर लागला, तर मशीन जरी डिटेक्ट करत असेल, तर अशा वेळी हे सगळी यंत्रणा त्या ठिकाणी फेल होते. म्हणजे 100मध्ये 95% सक्सेस रेशो असतो आणि 5 बोर हे फेल होतात. यात कुठलीही शंका नाही. 100 पैकी 5 बोर या ठिकाणी फेल जाणार. त्याच्यामुळे आणि 100% तुम्ही खात्री देत नाही त्याची पाणी लागली नाही, ते कोणी देऊ शकत नाही. बरोबर. आता जे प्रेक्षक व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी खास हा प्रश्न आहे की कुठलीही मशीन 100% पाण्याची खात्री देत नाही. हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. ते आज काम करत नाहीत, ते गेल्या म्हणजे 2007 पासून या क्षेत्रात काम करते. महाराष्ट्रात ते अनेक ठिकाणी फिरतात. अनेक शेतकऱ्याचे चांगले अभिप्राय आहेत. आता काही शेतकरी तुमच्याविषयी निगेटिव्ह बोलू शकतात, तो एक अर्थात दुसरा मुद्दा आहे. सर, मला एक सांगा की आता ह्याच्या तुम्ही पारंपरिक पद्धतीने पण तुम्ही आम्हाला पाणी चेक करून दाखवलं, अगोदर मशीनने दाखवलं, तर त्या ठिकाणी पण या पद्धतीने काम केलं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल. याच्यामध्ये कसं आहे, जसं वराहमिरामध्ये म्हणजे एक जुना ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये दकालगत नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये पारंपरिक पद्धती, जसं आपट्याचं झाड असेल, वारुळ असेल, किंवा पळसाचं झाड असेल, बोरीचं झाड असेल, तर अशाच्या आजूबाजूला 3 पुरुषावर पाणी मिळतं, 4 पुरुषावर पाणी मिळतं. पुरुष म्हणजे जुन्या काळामध्ये एक पुरुषाची हाईट म्हणजे एका माणसाची हाईट 7 फूट असायची, म्हणून त्याला पुरुष म्हटलं जायचं. आपण 7 पुरुष विहीर केली, 3 पुरुष विहीर केली, बरोबर. तर काय झाले, आता जमिनीत पातळी खोल गेली, पाण्याचा उपसा भयानक झाला. त्या काळात विहिरी कमी होत्या, म्हणून आता बोरवेलची संख्या इथनं पूर्ण भयानक वाढणार, विहिरीची संख्या आता इथून पुढे कमी होणार आहे. लक्षात आलं. मग आता त्या पद्धतीला तेवढा टिकाव राहतो असं मला वाटत नाही. ती पद्धत खोटी नाही. अर्थात पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे त्या पद्धती आता तितक्या चालत नाही किंवा तितक्या त्यात विश्वास नाही. विश्वास नाही म्हणजे पाण्याची पातळीच खोल गेली आहे आणि तेवढी विहीर करण्याची क्षमता आता राहिली नाही. आता काही ठिकाणी ती, आता जर तुम्ही इकडं खानदेश भागामध्ये जर गेलात, तर तिकडं 1200-1400 फुटापर्यंत बोर घेतात. हा नगर बेल्ट, आता आपण नगरमध्ये आहोत, तर हा बेल्ट म्हणजे 200-250 फुटाचा आहे, 300 फूट फार तर. हा, पण तुम्ही जर इकडं नांदेड भागात जर गेले, तर तिकडं 1500 फूट पण घेतात काही, नांदेड मधला काही जिल्हा. इकडं नगर धुळ्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेलात, तर तिकडं 1000-1200ची रेंज आहे. इकडं मराठवाडा संभाजीनगर हा जो बेल्ट मध्ये जर तुम्ही गेलात, तर तिकडे 400-500 फुटापर्यंतची पाणी लागण्याची हे आहे. साधारणतः हे महाराष्ट्रात तुम्ही फिरतात, तर तुमची फीस कशी असते किंवा चार्जेस. फीस मध्ये असं असतं की कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र ना नफा ना तोटा या तत्वावर काम करतं. सर्वसाधारण शेतकऱ्याचं अंतर किती आहे त्यानुसार त्याची फीस ठरते. आम्ही तर सगळ्या शेतकऱ्यांना विनंती हीच करतो की शक्यतो 2-3 शेतकरी एकत्र या. 2-3 शेतकरी एकत्र आले म्हणजे जो जाण्या येण्याचा चार्जेस आहे, कारण एवढ्या सगळ्या मशिनरी मोठ्या गाडीमध्ये घेऊन जायच्या, जो काय असेल त्याप्रमाणे सर्वसाधारण
3,500 ते 5,000 पर्यंतचा आपण इन्क्लूड चार्जेस आपण यामध्ये ठेवत असतो. खरं तर हे अंतरावर डिपेंड आहे. हे अंतरावर डिपेंड आहे. तो शेतकरी जर जवळचा असेल तर मग त्याला खर्च कमी येतो. खरं म्हणजे कमर्शियल हा यामागचा उद्देश नाहीये. शेतकऱ्यांना पाणी मिळावं हा एक उद्देश आहे. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो की महाराष्ट्रातील सगळ्या म्हणजे जेवढ्या काय गोशाळा असतील, त्यानंतर जे स्कूल असतील, पब्लिक स्कूल की ज्यांना पाण्याची गरज आहे, त्यानंतर मस्जिद असेल, मंदिर असेल कुठलंही, तर यांच्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची फीस घेत नाही, अजिबात घेत नाही. फक्त जाण्या-येण्याचा- त्या रूटवर आपण नाही, जाण्या-येण्याचा चार्ज पण घेत नाही. फक्त त्या रूटवर आपण असलो पाहिजे. म्हणजे त्यांनी तारीख घ्यायची तशी अपॉइंटमेंट, आपण त्या रूटवर त्यांचं मोफत मध्ये काढून देतो. अच्छा. हे महाराष्ट्रासाठी, संपूर्ण महाराष्ट्र. बरोबर आहे. हम्म. एक आता ही समाजकार्य थोडक्यात म्हणायचं. समाजकार्य म्हणजे त्यांना गरज आहे, नीड आहे. आज गाईला पाणी लागत असेल, विद्यार्थ्यांना पाणी लागत असेल, तर यात पैसा महत्वाचा नाही, त्या लोकांना पाणी महत्वाचं. आणखी एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की बरेचशा लोकांनी आता मागच्या वर्षी बोर घेतलेत किंवा ज्यांच्या बोरचं पाणी संपलंय आता, किंवा काहींना विहिरीत मध्ये आडवे बोर घ्यायचे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय देताय का? याच्यामध्ये असं आहे, खरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जुने बोरवेल केलेले आहेत आणि बोरवेलमध्ये त्याला पाणी कमी येते, तर याच्यामध्ये एक मेन कारण असं असतं की त्यामध्ये एक पांढरा लेअर तयार होतो. तर आपण आपल्याकडे कॅमेरा आहे, बोरवेल कॅमेरा, आपण तो कॅमेरा त्या बोरवेलमध्ये सोडतो. कॅमेरा सोडून आपण ते लाईव्ह शेतकऱ्याला आपल्या स्क्रीनवर दाखवतो. आणि इन केस मध्ये त्याला काही झरे पाडायचे असतील, आणि चुकून बरेच शेतकरी काय करतात की उदाहरणार्थ पाणी 30 फुटावर लागलं पण केसिंग 40 फूट टाकलं, मग अशा वेळी आपण त्याला चिरा पाडतो, म्हणजे त्या जी केसिंग आहे त्या केसिंगला होल करतो. ती एक सुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. यामध्ये आणखी तुमचा जो प्रश्न आहे की जे जुन्या विहिरी आहेत, तर त्या विहिरींसाठी आपण आडव्या बोरच्या लाईन आपण काढून देतो. पण त्या आडव्या बोरमध्ये सर्वसाधारण 50%च सक्सेस रेशो जो आहे, म्हणजे अंदाजी करण्यापेक्षा तुम्ही लाईन ऑफ घेऊन जर केल्या तर निश्चितपणानं त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होतो. तसेच जुन्या बोरला ब्लास्टिंग वगैरे करायचं काय आवश्यकता आहे किंवा नाहीये, किंवा त्या बोरमध्ये काय अडकलं काय, तर हे आपण त्या पद्धतीनं निश्चितपणानं आपण चेक करतो. म्हणजे जुने बोरवेल असतील, जुन्या विहिरी असतील, त्यांना आडवे बोर घ्यायचे असतील किंवा ती विहीर खाली करायची नाही करायची, हे सगळं आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आपण करतो. ज्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रात अशा कुठल्याही प्रकारचा जर पॉईंट घ्यायचा असेल, अगदी तुमच्या जुना बोर असेल तो रिपेअर करायचा किंवा रिबोरिंग करायची, ती पण सुविधा ते देतात. त्याच्यानंतर तुमच्या जुन्या विहिरी असतील त्याच्यामध्ये आडवे बोर ते पण तिथे देऊन देतात. आणि ज्यांना कुणाला नवीन पॉईंट शोधायचा आहे, नवीन पाण्याचा पॉईंट शोधायचा, त्यांना पण ते त्या ठिकाणी पॉईंट शोधून देतात. तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आपण स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यांना तुम्ही फोन करू शकतात. आणि आपल्या गावात, खेड्यात जिथे कुठे तुम्हाला पॉईंट हवं त्या ठिकाणी ते लाईव्ह पॉईंट तुम्हाला ते देतात. तर थांबूयात मित्रांनो इथेच.